नमस्कार, गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर पावसाळी वातावरण म्हटलं की वडापाव, भजी याची आपल्याला खूप आठवण येते आणि आपल्याला ते खावंसे देखील वाटतात, गरमागरम खावंसं वाटतं. तर आज आपण बघू शकता इथे आपल्या मिरच्या असतात ना तळणीच्या, त्याचे असे कुरकुरीत वडे बनवणार आहोत. याला आपण मिरची वडे देखील म्हणू शकतो. असे कुरकुरीत होतात, पाहूनच तोंडाला पाणी सुटते. असं जर जेवणाला तोंडी लावताना असेल तर 2 घास जास्तच खातं किंवा भाजीला जर आपल्याकडे काही नसेल ना, तर आपण या बेसन पिठातले मिरचीचे वडे करू शकतो. कुरकुरीत असे होतात, खूप छान लागतात चवीला. तर आता या मिरच्या आपण काय करायचं आहे, स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या आहे आणि त्या मिरच्या ज्या आहे ना, त्या अशा उभ्या या सर्व मिरच्या साहाय्याने अशा पोटामध्ये फोडून घ्यायच्या आहे. पोटामध्ये अशी उभी चीर पाडायची आहे. आता चीर पाडलेल्या ज्या मिरच्या आहे ना, त्या मिरच्या जिथे चीर पाडलेल्या आहेत त्या बोटाच्या साहाय्याने येईल ना, त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं कापायचं आहे. सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरायचं आहे. त्यामुळे अशा अजिबात तिखटही लागत नाही आणि चवीला एकदम छान लागतात. आता सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. तर आता आपण बेसन पीठ काढून घेऊया. इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदर आपण मिरच्यांमध्ये मीठ भरलेलं होतं ना, त्याच बेताने थोडंसं अंदाज घेऊन आपण मीठ टाकायचं आहे बेसन पिठामध्ये आणि पाणी ओतून आपण वडापावसाठी कसं पीठ मळतो ना बॅटर, तसं पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी करून पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर वाटलं नाही यामध्ये तुम्हाला आणखी चरचरीत मिरच्या पाहिजे तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकू शकता. पाणी एका वेळेसच नाही ओतायचं, जसं लागेल तसं पाणी ओतायचं आहे. अजिबात गुठळ्या राहता कामा नये त्या पिठामध्ये. आता एक संघ पीठ झालेलं आहे आपलं, बघू शकता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ पाहिजे आपल्याला. आता आपण या मिरच्या आहे ना त्यामध्ये पीठ लावून घेणार आहोत. असं बोट काय करायचे, आपण जे कापलेलं असतं ना त्यामध्ये घालायचं आहे आणि असं पीठ भरून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि एकीकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. खूप असं कडक तेल तापवलेलं आहे आणि जेव्हा आपण मिरच्या सोडणार ना त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे. हे माझं तळणीचं उरलेलं तेल होतं ना, तर त्यामध्येच तळत आहे मी, बघू शकता. जे कापलेला भाग असतो ना मिरचीचा, तो असा बोटामध्ये धरायचा आहे देठाच्या बाजूने आणि आपल्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि अलगदपणे मिरची बेसन पीठ लावून तेलामध्ये सोडायची आहे. खूप छान अशा चविष्ट लागतात. भाजीला जर काही नसेल ना, तर मिरच्या असतील आणि बेसन पीठ असेल ना, त्यामध्येच आपली भाजी होऊन जाते. चपातीसोबत मुलांना आपण या मिरच्या डब्याला देखील देऊ शकतो. आता बाकीच्या राहिलेल्या सर्व मिरच्या अशाच पद्धतीने आता खालच्या बाजूने मिरची आपली तळलेली आहे ना, तर अलगदपणे बेसन पीठ झारायला लागेल आणि ते निसटून पडेल. त्यामुळे अलगद असं मिरच्या उलटपालट करायच्या आहे. तळलेली बाजू वरती घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्या मिरच्या चांगल्या तळल्या जातील. बघू शकता आता दोन्ही बाजूने आपल्या मिरच्या छान अशा तळलेल्या आहे आणि आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बेसन पिठाचे जे बारीक बारीक भजे असतात ना, ते देखील काढून घ्यायचे आहे, नाहीतर ते खाली जळू शकतात. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे
आणि राहिलेल्या मिरच्या ज्या आहे ना त्या पण अशाच पद्धतीने सोडून द्यायच्या आहे तेलामध्ये आणि तळून घ्यायच्या आहे. खूप छान अशा चविष्ट लागतात. भाजीला जर काही नसेल ना घरात, फक्त बेसन पीठ आणि मिरच्या जर असतील ना तर आपण कमीत कमी वेळात मुलांना डब्यासाठी ही मिरची वडे कुरकुरीत असे बनवू शकतो. खूप छान असे टेस्टी लागतात. आता आपल्या जवळजवळ सर्व मिरच्या तळून घेतलेल्या आहे मी, बघू शकता इथे. आणि किती छान पाहताच खावीशी वाटेल अशी ही मिरची दिसते आणि चवीलाही खूप छान लागते, कुरकुरीत अशी दिसतात आणि खायला पण चविष्ट लागते. तर अशी रेसिपी आपल्या मुलांना डब्यासाठी, भाजीला काही नसेल तर कमीत कमी वेळात बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघतच राहा आणि कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.